वळीत पुढच्या बातमीकडे पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटी मंजूर झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तत्काळ मंजुरी देण्यात आली। कोल्हापूरमधील आमदाराच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून 10 कोटींचा निधी मंजूर केलाय। विधान भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाच्या कामासाठी तत्काळ 10 कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आहे आणि या बाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपूर्द करण्यात येईल आणि या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावरती छत्रपतींचं स्मारक असावं अशी इच्छा बाळगणाऱ्या लाखो शिवप्रेमींची इच्छा आता पूर्ण होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे स्वतः महाराजांनी या किल्ल्यावरती 133 दिवस वास्तव्य केलं होतं। त्यासोबतच सिद्धी जोहरनं टाकलेला पन्हाळ्याचा वेढा असेल, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेनं दिलेलं बलिदान असेल किंवा त्यानंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं वास्तव्य असेल, त्यामुळे एक ऐतिहासिक ठेव आपल्याला यापुढे पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, भरीव अशी निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे पन्हाळा किल्ल्यावरील विकास कामांसाठी किंवा मग ह्या पुतळा उभारणीसाठी हा निधी आहे। सविस्तर बरोबर तेजस, अत्यंत महत्वाची बातमी आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये जे आहे कालच्या दिवशी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ जी आहे मंजुरी त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि अर्थातच पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींची निधी जी आहे ती मंजूर करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या नगरविकास खात्यातून जे आहे 10 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामुळे संपूर्ण पन्हाळा परिसरातील जी लोक जे आहेत शिवप्रेमी जे आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि लवकरच या कामांना सुरुवात देखील होईल आणि शिवस्मारकाचं काम जे आहे ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास जो आहे तो या सरकारने जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी, एकीकडे कसं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे हे आपण बघू शकतो आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णयाचं कौतुक आणि स्वागत जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसून येत आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।